नमस्कार मित्रांनो, भागीरथी स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता जो काही नॉन क्रिमिलियरचा GR होता, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याचा जो GR होता तो 4 मे 2023 रोजी रद्द करण्यात आला। तर तो का रद्द करण्यात आला आणि त्यामागचं कारण काय आणि तो कोणत्या प्रवर्गासाठी रद्द करण्यात आलेला आहे आणि कोणत्या नाही, हा या GRच्या माध्यमातून आपण ती माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा जो बेल आयकॉन आहे तो जरूर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीबाबत कोणतीही अपडेट मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर हा निर्णय हा जो GR आहे तो महिला व बाल विकास विभाग यांनी जाहीर केला आहे आणि तो जाहीर केला आहे 4 मे 2023 रोजी। तर याचं मूळ कारण असं होतं की जी आपली MPSC आहे, MPSC मध्ये एका महिलेचं जी की निवड यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होती आणि ती पोस्ट होती समाजसेवी औषध वैदिक शास्त्र पदावरील भरतीचा जो निकाल लागला होता त्या भरतीवर एक जी महिला होती ती अनुक्रमे म्हणजे 3ऱ्या नंबरला होती आणि 3ऱ्या नंबरला असून सुद्धा त्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या महिलेची जी निवड आहे ती निवड न करता त्याच लिस्ट मधील 6व्या क्रमांकाची जी महिला होती तिची निवड करण्यात आली आणि या निर्णयाविरुद्ध त्या महिलेने आक्षेप घेतल्यानंतर हे जी काही सर्व GRची जी काही पडताळणी आहे ती सुरू झाली आणि ती सुरू झाल्यानंतर आपल्याला हा जो आजचा GR आहे 4 मे 2023 रोजी जाहीर झालेला तो GR पाहायला मिळाला। पण त्या अगोदर विविध समिती बसल्या आणि त्याच्यावर विचार विमर्श होऊन हा GR आपल्याला आहे। तर या GR मध्ये पाहूया सविस्तर माहिती काय दिलेली आहे। तर हा जो GR आहे तो दिव्यांग, अनाथ तसेच खुल्या प्रवर्गातील माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकाली या समांतर आरक्षण घटकांसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक नाही। म्हणजे जो GR आहे तो लेडीज सोडून जे काही दिव्यांग आहेत किंवा अनाथ आहेत किंवा माजी सैनिक आहेत, खेळाडू आहेत, भूकंपग्रस्त आहेत यांच्यासाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते। केवळ खुल्या प्रवर्गातील महिला या समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट विहित करण्यात आलेली आहे। म्हणजे जो काही 2019चा जो GR होता किंवा जो निर्णय होता त्यानुसार फक्त आणि फक्त खुल्या प्रवर्गातील महिला ज्या की कसल्याही कास्टमध्ये येत नाहीत आणि कोणत्याही कास्टमध्ये येत नाहीत किंवा कोणत्याही समांतर आरक्षण म्हणजे जे आहे दिव्यांग, अनाथ, स्पोर्टवाले, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली यांना सोडून ज्या काही महिला येतात त्यांच्यासाठी जी नॉन क्रिमिनलची अट होती ती 2019 साली जो काही GR काढा होता त्यानुसार ती अट करण्यात आली होती। परंतु जे काही EWS आरक्षण आहे म्हणजे EWS महिलांना जो काही नॉन क्रिमिनलची अट आहे ती नॉन क्रिमिनलची अट नाही आता सुद्धा आणि हा GR येण्याच्या अगोदर सुद्धा जे काही EWS महिला होत्या त्यांना नॉन क्रिमिलियर नव्हतं, कारण त्यांचे EWS प्रमाणपत्र हेच त्यांचं नॉन क्रिमिलियर आहे जे की आपल्याला 8 लाख उत्पन्न कमी असल्यावर नॉन EWS काढू शकतात। म्हणून जे काही आपल्या भरतीतील ज्या EWSच्या महिला आहेत त्यांनी भ्यायची काही गरज नाही, माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाही, त्यांचं EWS प्रमाणपत्र हेच त्यांचं नॉन क्रिमिनल आहे। तर हे सर्व झाल्यानंतर शासनानं समिती बसून एक GR काढा, विचार विमर्श केला आणि तो शासनाने 4 मे 2023 रोजी असा निर्णय दिला की खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षण असलेल्या पदांवरील निवडीकरता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच खुल्या प्रवर्गातील महिला आणि तसेच मागास प्रवर्ग म्हणजे मागासमध्ये OBC, NTD, NTA, VJNT, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे। म्हणजे जो काही शासन निर्णय होता 2019चा तो शासन निर्णय आज म्हणजे 4 मे 2023 रोजी रद्द करण्यात येत आहे असं या GR मध्ये सांगितलेलं आहे। आता हा GR जो आहे हा कोणत्या
मागच्या 2 GRचं निरसित म्हणजे दोन GR रद्द करून हा GR लागू झाला आहे. तर 15/12/2017 आणि 11/1/2019 या दोन GR आहेत 2017 आणि 2019चा, या 2 GR ला तो बाद करून हा 2023चा जो GR आहे तो 2023चा GR हा लागू झाला आहे किंवा मान्य झाला आहे. तर यातला चौथा पॉइंट असा आहे की अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST वगळता म्हणजे SC आणि ST वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षण असलेल्या पदांवरील निवडीसाठी दावा करू इच्छित असणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल सादर करण्याची तरतूद लागू राहील. म्हणजे SC आणि ST ला नॉन क्रिमिनल नसतं, पण जे काही अन्य मागास प्रवर्गातील ज्या महिला आहेत, ज्या की ओपन महिला म्हणजे महिलांचे 2 गट असतात, जे की व्हर्टिकल आरक्षण आहे त्यामध्ये एक ओपन महिला आणि एक कास्ट मधल्या महिला. तर ज्या काही महिला, समजा एखादी महिला आहे जी की OBC मधून लागत आहे, पण तीच महिला जर खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणामधून जर लागत असेल तर त्या महिलेला नॉन क्रिमिनलची गरज नाही. परंतु तीच जर महिला OBC मधून लागत असेल तर तिला नॉन क्रिमिनलची गरज आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या महिलेला गरज आहे आणि कोणत्या महिलेला गरज नाही. तर अशा प्रकारे हा 2019 आणि 2017 या GR वर बाद करणारा हा GR 4 मे 2023 रोजी काढण्यात आला होता, ज्यामध्ये की महिलांना जे आरक्षण लागणार, जे खुल्या प्रवर्गातील महिला आहेत ज्यांना की आधी नॉन क्रिमिनल असल्यानंतरच त्यांना त्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी त्या जागा व्हॅलिड होत्या, परंतु आता तो GR रद्द केल्यामुळे जर एखाद्या महिलेकडे नॉन क्रिमिनल नसेल तरी सुद्धा ती खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता जे आरक्षण आहे त्यासाठी ती पात्र असते. तर अशा प्रकारे हा 2023चा महिलांसाठीचा GR होता. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याविषयी थोडीशी माहिती बघितलेली आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.